मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही अशा पद्धतीचं हमीपत्र शेतकऱ्यांकडनं पीक विमा कंपन्या भरून घेत आहेत। त्यामुळं पीक कर्ज घेतलं तर कदाचित पीक विमा मिळणार नाही अशा पद्धतीचं धोरण पीक विमा कंपन्यांचं असू शकतं। सरकारने ही जाचकाट उठवली पाहिजे ही आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला पूर्वी 1 रुपयातली 4 ट्रिगरवाली पीक विमा योजना होती, त्यामध्ये विमा भरपाई मिळण्याची शक्यता होती। पण आता 1 ट्रिगरवाली जी सुधारित पीक विमा योजना आणली आहे यामध्ये कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळेल अशी व्यवस्था या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साठलोट आहे, म्हणजे 100 रुपये प्रीमियम पोटी जमा करायचे आणि वाटताना फक्त 10 रुपये वाटायचे। प्रचंड मोठा स्कॅम या विमा कंपन्यांनी केलेला आहे। 2024 मध्ये तर महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांचं 80% 70% नुकसान पंचनाम्यामध्ये असताना त्यांना रक्कम 0 टाकलेली आहे। म्हणजे लुबाडण्याचं काम शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी केलेलं आहे। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे, जी 4 ट्रिगरवाली जुनी पीक विमा योजना होती 1 रुपयातली, ती पीक विमा योजना पुन्हा आणा। ही पीक विमा सध्या जे चालू आहे ही विमा योजना बंद केली पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि आतापर्यंत पीक विमा कंपन्यांनी जेवढा काही कारभार महाराष्ट्रात केला त्याचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। ह्या पीक विमा कंपन्या सरकारला पैसे देतात, हप्ते देतात, त्यामुळे सरकार यांना पाठीशी घालताय। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। प्रचंड मोठा स्कॅम या पीक विमा कंपन्यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम या कंपन्या